नमस्कार. आता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. शहादा ते द्वारका जाणारी पायदिंडी अखेर द्वारकेच्या पायथ्याशी. धुळ्यात सेक्युलर परिषद संपन्न. गरिबांच्या मदतीला धावणारी आम्ही धुळेकर संघटना ठरते देवदूत. एमआय पक्षाचे महाराष्ट्र युवा प्रवक्ता रवीश मोमीन यांची माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेकडून मुलाखत. थकबाकी न भरल्याने बाळापूर येथील हॉटेल कल्पेश सील. चोरी करणाऱ्या सासऱ्यासह जावयास धुळे एलसीबी कडून अटक. तरवाडे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ तनुजा माळी यांची बिनविरोध निवड. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने मार्गस्थ झालेली शहादा ते द्वारका पायदिंडी अवघ्या 1 दिवसांवर द्वारका येथे पोहोचणार आहे. 16 ते 17 दिवसांपासून मार्गस्थ झालेली ही दिंडी 900 किलोमीटर अंतर पार करणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील शहादा येथील सुप्रसिद्ध भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायदिंडी काढण्यात आली आहे. दिंडीत 42हून अधिक भाविक सहभागी झाले आहेत. दिंडी मार्गस्थ व्हायला 16 ते 17 दिवस होऊनही आज दिंडी सहभागी भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. थंडी, ऊन, त्यात पावसाचं वातावरण तरी यास फाटा देत भाविक दिंडीत उत्साहाने पुढे जात आहे. द्वारका जाणाऱ्या या दिंडीचं गावोगावी मनोभावे स्वागत करून जेवण व विश्रांतीची सोय होत आहे. तर या ठिकाणी भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून कथा सांगितली जात आहे. दिंडी द्वारका येथे पोहोचायला 1 दिवस बाकी आहे. आज दिंडी राजकोटमधील हजांदापूर या ठिकाणी पोहोचली होती. येथील भाविकांनी दिंडीचं स्वागत केलं. तर भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांनी कथा सांगितली. कथेचा भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. काही जवान नाही राजूभाई स्पीकर बांधून फिरावं. फिरेल का कोणी? किती विचार करा श्रोतेजनो, किती मस्त फिरून राहिलोय आपण लुंगींवर. आणि लुंग्या बी तुमच्या एक दिवस चमकून राहिल्या. त्यांचं तेज किती वाढून राहिलंय त्या लुंगीचं. तेज वाढत आणखीन 4 दिवसांनी ना तुमच्या लुंगीसले तुम्ही ना हात लावण्याची. म्हणून यात्रेमध्ये ना हे फार शिकण्यासारखं असतं की माणूस. तुम्हाला याच्यावर मी एक गोष्ट सांगतो की जे लोक म्हणतात ना बाया काय काम करतात, अरे एक लुंगी तुम्ही महिनाभर साफ नाही ठेवू शकले, आयुष्यभर बाया कपडे धुवून साफ ठेवतात. त्यांची कदर करा. उपकारणी करत लग्न केलंय तर शोध प्रॉपर्टी काही चुकलं का नाही ना. तर महत्वाचा विषय असा श्रोतेजनो. तर रुक्मिणीची तयारी झाली. इकडे देवाला पत्र गेलंय. भगवान रथात बसला आणि एकटाच निघाला. नारदाने बलराम दादाला सांगितलं, दादा तिथे काय उपाधी होईल कोणास ठाऊक, सैन्य घेऊन चला, आपल्याला जावं लागेल. आता गेला, जायचं. तिकडे लग्नाची वाजन. शिशुपाल येऊन गेला होता जानस घरी. नवरदेव येऊन गेला होता की हा वर राजा है ना. किती शब्द तर बघा श्रोतेजनो है ना. नवरीची आई वरमाय, नवरदेवाची आई वरमाय, वधूमाय है ना. नवरदेवाच्या आईला वरमाय म्हणतात. एका नवरीला म्हटलेला वरमाय का बरं म्हणतात? आई माईने जल्दी वर जावं अशी आमले वाटत म्हणून वरमाय. तर लग्नांमध्ये ज्याची त्याची लेवल असते. आपल्याकडे गुजराण्यात किती चांगली पद्धत आहे. पहिली जागा सोडून देतात.
है ना. पहिली जागा ते नवरदेववाल्यांसाठी सोडून देतात. बाबा दुर्जनस्य प्रथमम वंदे. बसा तुम्ही. तर लग्नाची तयारी. भगवान इकडे देवीच्या मंदिराकडे, गावाच्या बाहेर मंदिर होतं, देवीच्या मंदिराकडे आलेले आहेत. इकडे रुक्मिणी माता धावा करते. कृष्णा कधी याल तुम्ही? मी वाट पाहते, देवाची वाट पाहते. आणि तिचा तोंडून शब्द म्हण रे योगेश, मुझे दे दर्शन गिरिधारी रे. हे गिरिधारी मला दर्शन दे ना तू. आता आपला एक एक दिवस 27 जाईल, 28 जाईल, 29 है ना. 2 तारखेला आपल्याला धुळे शहरातील कल्याण भवन येथे सेक्युलर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. धुळे शहरात पहिल्यांदा सेक्युलर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सेक्युलर परिषदेत धर्मांध, जातीवाद, कट्टरपंथी लोकांना रोखणे, शहरामध्ये शांतता, एकता निर्माण करणे, सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून आपल्या संस्कृती परंपरेचं रक्षण करणं याविषयी चर्चा करण्यात आली. या परिषदेमध्ये 13 राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, 25 सामाजिक संघटना, उद्योजक, व्यावसायिक, धर्मगुरू, विचारवंत, शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. परिषदेत राष्ट्रवादी पक्षाचे रणजितराजे भोसले, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते शाबीर शेख, सत्तार शहा, शिवसेनेचे प्राध्यापक शरद पाटील, रईस शेख, राष्ट्रवादीच्या शकीला बक्ष, जयश्री घेटे, गायत्री पाटील, चेतना मोरे, गोपी लांडगे, शिवसेनेचे डॉक्टर सुशील महाजन, राज चव्हाण, शव्वाल अन्सारी, गुड्डू काकर, रीटा दिदी आदी मुस्लिम व हिंदू समाजाचे धर्मगुरू उपस्थित होते. देशासाठी काम केलं तर सगळ्या महापुरुषांचं, राजकीय नेत्यांचं, आपल्या पूर्वजांचं सगळ्यांचं या ठिकाणी अभिवादन त्यांना करतो, त्यांच्या विचारांचं अभिवादन करतो. मित्रांनो, काही इन्सिडेंट्स या शहरामध्ये झाले. जी गरज आहे की परवाला एक जनाजा जात होता नानाप्रताप चौकातनं आणि नदीकाठी अंत्यसंस्कारासाठी, आणि एका शाळेचं मी नाव घेणार नाही, एका शाळेवर जो जनाजा जात असताना आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या शेजारी ती शाळा आहे, त्या ठिकाणी त्यांना भान नाही त्या मुलांना. कारण जे संस्कार शाळांमध्ये दिले जात आहेत आता जातीवादाचे, त्या ठिकाणी मुलांनी त्यांना ते गांभीर्य नव्हतं, कारण त्यांचं वय पण ते नाही. आणि त्यांनी जय श्रीरामच्या बोलतात द्यायला सुरुवात केली, शाळेच्या गेटवर आले आणि जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. अशा प्रकारची बातमी व्हायरल झाली. मला असं वाटतं या शहरामध्ये ही चिंताजनक विषय आहे. केवळ शहरातच नाही, पूर्ण देशामध्ये अशा प्रकारची चिंताजनक परिस्थिती निर्माण केलेली आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या सगळ्यांची एक जबाबदारी बनते की ज्या वयामध्ये मुलांवर सेक्युलरिझमचे संस्कार झाले पाहिजे, जाती धर्माच्या पलीकडे जगायचे विचार त्यांच्यापुढे मांडता आले पाहिजे, आणि या बाल वयामध्ये अशा शिक्षण संस्थांमधून असे संस्कार दिले जात असतील तर आपल्याला सगळ्यांना चिंता करत असताना आजची परिषद मला महत्वाची वाटते. या शहरामध्ये असंख्य इन्सिडेंट झाले. हिंदू मुस्लिम त्यावेळेला अशा प्रकारचा संघर्ष उभा राहतो, दलित सवर्ण संघर्ष उभा राहतो. आम्ही जगतो कसे? तुम्हा आम्हाला सेक्युलरिझम म्हणजे काय सरांनी आपल्याला सांगितलं संविधानिकदृष्ट्या. पण सेक्युलरिझम म्हणजे काय? ज्या वेळेला तुमच्या मनातली जात ज्यावेळेला कळून पडते, असा एखादा प्रसंग येतो, रस्त्यावर एखादा अपघात झालेला, एखादा इन्सिडेंट झाला, आणि त्यावेळेला तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला काम करतात, त्यावेळेला तुमच्यातला खरा सेक्युलर माणूस बाहेर येतो. आणि मग एखादा ऍक्सिडेंट झालाय, तिथं मुस्लिम माणूस पडलेला आहे, आणि मग हा मुसलमान आहे, त्या डोक्यात गोल टोपी आणि मी हिंदू आहे, तुम्ही याला मदत करणार नाही, असा जर विचार आपल्या डोक्यात कायम असेल, असं वीज केलं जात असेल तर आपण सेक्युलर नाही आहोत. असंख्य प्रसंग येतात. आमची एक भगिनी बसलेली आहे, आम्ही धुळेकर संघटनेने सध्या सामाजिक कार्याचा कळस गाठलाय. समाजातील गरजू, गरीब, निराधार यांच्या हाकेला आणि त्यांच्या मदतीला धावून जाणारी ही संघटना खऱ्या अर्थाने देवदूत ठरत आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी याच आम्ही धुळेकर संघटनेच्या पाठपुराव्यातून हेड कॉन्स्टेबल गणेश भांबरे यांच्याकडून धुळे शहरातील एका अनाथ मुलीला
2240 रुपये किमतीचे 2 ड्रेसची मदत करून माणुसकीचं दर्शन घडविलं। आम्ही धुळेकर संघटनेच्या वतीने नेहमीच विविध जाती धर्मातील गरजूंना अनेक प्रकारची मदत केली जाते। गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, अपंग विद्यार्थ्यांना अत्यावश्यक वस्तूंची मदत, गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी मदत, बेवारस, वेडसर, मनोरुग्णांचे पुनर्वसन अशा विविध प्रकारची मदत समाजातील गरजूंना आम्ही धुळेकर संघटनेच्या वतीने केली जात असते। सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी धुळे शहरातील शेलारवाडी परिसरातील वृद्धाजी, आजोबा व विधवा काकूच्या सोबतीने राहणारी 7 वर्षाची कुमारी दशाभाई करडे या बालिकेला 2240 रुपये किमतीचे 2 ड्रेसची मदत CRPFचे सुट्टीवर आलेले जवान श्री यशपालजी सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आली। नमूद केलेल्या सामाजिक उपक्रमासाठी धुळे शहर वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष हेड कॉन्स्टेबल गणेश भामरे यांनी संपूर्ण आर्थिक योगदान दिले। त्यासाठी उपस्थित सर्व सैनिक बांधवांनी श्री गणेश भामरे यांचे धन्यवाद मानले। नवे कोरे ड्रेस पाहून 7 वर्षीय चिमुकली कुमारी दशाबाई ही आनंदाने हरकून गेली। तिच्या डोळ्यातील आनंद पाहून उपस्थित सर्व सैनिक बांधवांना मनोमन समाधान वाटले। या प्रसंगी आम्ही धुळेकर संघटनेचे संस्थापक तथा मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, CRPFचे जवान यशपाल सोनवणे, जवान जितेंद्र पाटील, जवान सचिन मंगळे, जवान शबाबदादा खाटीक, जवान MR कोळी, जवान भारत मोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब कनसे, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, छोटूलाल मोरे, हर्षल शिनकर, सामाजिक कार्यकर्ते तथा युवा विधिज्ञ ॲडव्होकेट इम्रान शेख आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी पत्रकार सामाजिक कार्यकर्ता धनंजय गाळणकर। आज या ठिकाणी आम्ही या 7 वर्षाच्या बालिकेला जवळपास 2240 रुपयाचे नवे कपडे दिलेले आहेत। निश्चितच या उपक्रम करत असताना आम्हाला अत्यंत समाधान होत आहे। आणि आपण यापूर्वी अनेक उपक्रम केलेले असतील, पण आजच्या सामाजिक उपक्रमाचं एक लक्ष वेध आहे की या ठिकाणी सर्व अर्ध सैन्य दलाचे निवृत्त, कोणी सुट्टीवर आलेले अर्ध सैन्य दलाचे जवान, म्हणजे सर्व अर्ध सैन्य दलाच्या जवानांच्या उपस्थितीत आपण या अनाथ बालिकेला, आई वडील नसलेल्या बालिकेला आपण हे कपडे दिलेले आहेत। आणि आपल्याला या मदतीसाठी धुळे शहर ट्रॅफिकचे कर्तव्यदक्ष हेड कॉन्स्टेबल गणेश भांबरे यांनी जवळपास ही सगळी मदत त्यांनी 2240 रुपयाची केलेली आहे। त्या निमित्ताने मी गणेश दादा यांचे आभार मानतो। आणि तसंच आमच्या विनंतीला देऊन मंगळे सर, शबाब दादा, MR कोळी, वर्गमित्र माझा जवान भारत मोरे, यशपाल सर, मंगळे सर, जितेंद्र पाटील जवान या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे। आणि त्या निमित्ताने मी या सर्व अर्ध सैन्य दलाच्या जवानांचं आभार मानतो। आणि तसंच या निमित्ताने मी धुळेकरांना आव्हान करू इच्छितो की आम्ही ज्याप्रमाणे या बालिकेला मदत केलेली आहे त्याप्रमाणे तुमच्या निदर्शनास असे गरजू पीडित आले तर त्यांना सुद्धा तुम्ही मदत करा। आणि जर तुम्हाला मदत करणं शक्य नसेल तर किमान अशा पीडितांची, गरजूंची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा। निश्चितच अशा पीडितांना, गरजूंना, बालकांना, वृद्धांना, अपंगांना, बेवारसांना आम्ही निश्चित मदत करू। धन्यवाद, नमस्कार। बंद करा, कोण करतो? एक बाईक देऊन आओ दादा बीच में। जय हिंद, सभी दोस्तों को नमस्कार। हमारे भारत देश के जो महान कार्य है समाज सेवा का काम, इसके अंदर एक कदम हमारा उनके साथ माजी सैनिकों का, इसके अंदर एक अनाथ बालिका को हम धुळे जिले CPF की तरफ से, धुळे जिला CPF की टीम के तरफ से अनाथ लड़की के जीवन को अच्छा शुभ शोभीकरण आना चाहिए, इसलिए उसको दुनिया के हिसाब से चलने के लिए उनको कपड़े लत्ते के साथ उनको एक भेंट दे रही है जिससे उसका जीवन अच्छा हो। और इसके अंदर हमारे साथ पत्रकार सर, गाड़नकर सर, MR बेडसे सर, कोहली सर हो गए हमारे, उसके बाद सचिन मंगले सर, जितेंद्र पाटिल सर, यशपाल सोनवणे सर, और आप वहाँ भरत मोरे सर और जितेंद्र पाटिल सर, और हम सभी ने मिलकर ये कदम उठाया है। हम पूरे भारतवासियों को यह आह्वान देते हैं क्या सभी एक भलाई के कदम के तरफ एक कदम बढ़ाते चलो तो
तो ये हिंदुस्तान बहुत अच्छा और सुंदर बन जाएगा। और हम अगर किसी को मदद की भावना रखते हैं तो कल हमारे ऊपर भी ऐसी आने वाली विपदा दूर हट जाएंगी और हमारे लिए भी कोई दौड़ के आएगा। और ये एक अच्छा कार्य है और इसको हमने माजी सैनिकों ने, अर्ध सैनिक बल के और सीपीएफ संगठन ने इसको जारी रखा है। तो आप भी इसके साथ चलो और हमारी मदद करो। और जो ऐसे होंगे लड़के क्या जिनको जरूरत है तो आप उनकी मदद करो, और आपसे नहीं हो रहा तो आप उनकी मालूमात हमें दो। इतना बोल के मैं हमारी बात खत्म करता हूँ। भारत माता की भारत माता की जय। अल्पावधी काळात राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून आपली आगळीवेगळी ओळख ज्यांनी निर्माण केली ते एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र युवा प्रवक्ता रवीश मोमीन हे धुळे शहरात आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी आयोजित मेळाव्यात आले होते। या पार्श्वभूमीवर रवीश मोमीन यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेला भेट दिली असता वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रईस शेख यांनी त्यांची मुलाखत घेत त्यांच्या राजकीय क्षेत्रातील एमआयएम पक्षात काम करत असलेल्या अनुभवाविषयी अधिक माहिती जाणून घेतली। एमएचटीवी न्यूज में आज मेरे साथ एमआईएम के स्पोकर पर्सन रवीश मोमीन मौजूद है। तो रवीश मोमीन साहब, आपका एमएचटीवी न्यूज में स्वागत है। तो आप ये बताएंगे कि एमआईएम का भी क्या हालात है? अभी लोकसभा आ रही है, उसके अंदर आप लोगों का क्या होने वाला है? इंशाअल्लाह हमारे मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के एमपी, महाराष्ट्र के सदर और वर्किंग प्रेसिडेंट गफ्फार कादरी साहब ने भिवंडी में अभी हाल ही के अंदर उन्होंने एक सभा ली थी और उसमें कहा कि मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन इंशाअल्लाह 5 जगह से इलेक्शन लड़ेगी और उम्मीद है कि इस बार इंशाअल्लाह मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के महाराष्ट्र से पहले से ज़्यादा एमपी जीत कर आएंगे, क्योंकि महाराष्ट्र के हालात बहुत ज़्यादा ख़राब हो चुके हैं। आप नीतीश राणे को देख लीजिए कैसे बयानात देता है। रवीश, मैं ये पूछना चाहूँगा कि हिंदुस्तान भर में आप, एक चुभता हुआ सवाल है कि हिंदुस्तान भर में आप ये फेमस हो कि आप बीजेपी की बी टीम होकर काम करते हैं, उसके ऊपर आपका क्या कहना है? हम बीजेपी की बी टीम नहीं है, हम ए टीम है, हमारी ए टीम है। अब देखिए कांग्रेस के बड़े बड़े जो लीडर्स थे, अशोक राव चौहान हमको कहते थे कि मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन बीजेपी की बी टीम है। आज जाकर बीजेपी के गोद में जाकर बैठ गए। पूरा देश, पूरा महाराष्ट्र जान चुका है कि कांग्रेस के जो लीडर थे वो असल में बीजेपी की बी टीम है। आज ही का न्यूज है 55 कॉर्पोरेटर बीजेपी में शामिल हुए गए। कौन है इसका जिम्मेदार? जिंदगी भर हमें गालियां देते थे, आज जाकर बीजेपी के गोद में बैठ गए। बताएं कांग्रेस के लोग। सर रवीश, ऐसा कहा जाता है एमआईएम के बारे में कि एमआईएम जो है सिर्फ मुसलमानों की पार्टी है और वो जातिवाद पर इलेक्शन लड़ती है, उसके बारे में आप क्या कहोगे? देखिए मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन जातिवाद पे इलेक्शन नहीं लड़ती है। आप हैदराबाद जाकर देखिए, हमारे बहुत सारे ऐसे कॉर्पोरेटर हैं जो गैर मुस्लिम है। आज मैं धुलिया के अंदर एक सभा के लिए आया हूँ, एक महिला विंग की प्रेसिडेंट है डॉक्टर, वो एक ब्राह्मण समाज से आती है। अगर हमारे अंदर जातिवाद होता तो एक ब्राह्मण समाज की एक लेडीज हमारे साथ क्यों जुड़ती? आप भी सोचिए, आप भी दुनिया के रहने वाले हैं। अच्छा रवीश जी, आप एक बात बताएंगे कि एमआईएम ने आज तक कांग्रेस को गाली दिया और अभी कांग्रेस ने जो है हैदराबाद में अकबरुद्दीन अवैसी को स्पीकर बनाया, तो आपने वो ओहदा कैसे कबूल किया? देखिए कानून ये बोलता है जो सबसे ज्यादा सीनियर होता है उसको मौका दिया जाता है, वो एज पर लॉ था। तो इसके बाद आप मतलब इसका मतलब है कांग्रेस को गाली देना बंद कर दोगे? कांग्रेस देखो मुसलमानों के पीठ पर इतना खंजर भोंका है कि हमारे पीठ पे जरा भी निशानात बाकी नहीं है। टाटा का कानून किसने लाया है? शहादत बाबरी मस्जिद का जिम्मेदार कौन है? कांग्रेस पार्टी के साबिका चीफ मिनिस्टर। वो ये कहते हैं कि बाबरी मस्जिद ने की जो तोड़ने की जो शुरुआत थी वो राजीव गांधी ने की है। कमलनाथ जी का बयान है, इस पर आप क्या कहेंगे? अच्छा, अभी जो लोकसभा इलेक्शन हो रहे हैं तो उसके अंदर आप किसी पार्टी से इत्तेहाद करने वाले हो या? देखिए वो तो मेरे सदर एमपी सैयद इम्तियाज जलील साहब के ऊपर डिपेंड करता है, बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब के ऊपर डिपेंड करता है कि कौन कौन सी पार्टी से वो
अलायंस करें। इतना तो तय है कि हम बीजेपी के साथ अलायंस नहीं करने वाले गए। उसका रीजन ये है कि नीतीश राणे हाल ही के अंदर यहाँ से मालेगांव कई किलोमीटर है, उसने कहा था कि मालेगांव में JSR के नारे सुनाई देंगे, अल्लाह अकबर के नारे सुनाई नहीं देंगे। मैं दुनिया की सरजमीन से नीतीश राणे से कहता हूं कि हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 25 तमाम मजहब को फॉलो करने की इजाजत देता है। आप JSR का नारा लगाओ, आपको कौन रोका है? मैंने कब कहा कि आप अल्लाह अकबर कहो? मैंने कब कहा कि आप कुरान शरीफ की तिलावत करो? कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 25 मुझे मजहब पे चलने की इजाजत देता है। कोई दुनिया की ताकत कुव्वत मुझे मालेगांव के अंदर, महाराष्ट्र के अंदर, धुलिया के अंदर अल्लाह अकबर कहने से कोई नहीं रोक सकता। हमने एक मुसलमान, आप बता दीजिए ना मुझे आप कि किसी हिंदू भाई को रोड पे पकड़ा और कहा बोल अल्लाह अकबर के नारे, कोई मुसलमान आप नहीं बता सकते। इसके एवज में आप महाराष्ट्र के मीरा रोड के अंदर देखिए, एक बाइक रोक ली गई, उससे कहा कि JSR के नारे लगा दो। क्या JSR के नारे आप लगाकर आपको संविधान के ऊपर आना चाहते हो? क्या आप हिंदुस्तान के ऊपर आना चाहते हो? मैं हुकूमत से मांग करता हूं, मुझे अच्छी तरीके से याद है कि सुप्रीम कोर्ट ने 28 अप्रैल 2023 के अंदर सुप्रीम कोर्ट ने जजमेंट दिया था कि कोई अगर किसी भी स्टेट के अंदर नफरत फैलाता है या नफरत फैलाते नजर आए, पुलिस उस इलाके के पुलिस किसी इंसान का FIR किए बगैर, इंतजार किए बगैर पुलिस खुद FIR करे। सुप्रीम कोर्ट ने कहा आरोपी किसी भी मजहब का हो, उसे ये हक नहीं है कि वो देश के अंदर नफरत फैलाए। सुप्रीम कोर्ट ने गाइडलाइन दी, IPC 153A, 153B, 295A, 505 सब क्लोज को लेकर सुप्रीम कोर्ट ने कहा है कि उसके ऊपर FIR होना चाहिए। नीतीश राणे के ऊपर FIR होना चाहिए। मैं दुनिया की सरजमीन से महाराष्ट्र के होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहब से रिक्वेस्ट करता हूं कि महाराष्ट्र एक अमन का गहवारा है। महाराष्ट्र के अंदर जो हेड स्पीच देता है उसके ऊपर आप FIR कीजिए ताकि महाराष्ट्र का माहौल खराब ना हो। MSTV न्यूज में MIM के युवा नेता मेरे साथ रवीश मोमिन थे। रवीश मोमिन साहब ने MSTV न्यूज के स्टूडियो में आकर विजिट दी, मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। धुळे महानगरपालिकेने मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली। त्यानुसार मोठ्या थकबाकी धारकांवर जप्तीची कारवाई केली जात आहे। आज धुळे शहरातील बाळापूर येथील हॉटेल कल्पेश वर कारवाई करीत सदर हॉटेल सील करण्यात आलं। आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या जप्ती पथकाने मालमत्ता कर वसुलीला मोठा वेग दिलाय। वारंवार नोटिसा बजावून देखील थकबाकी न भरणाऱ्यांची दुकाने सील करण्यात येत आहे। आज धुळे शहरातील बाळापूर येथील वंदना नंदलाल पाटील यांची हॉटेल कल्पेश हिच्यावर 2,73,276 रुपये एवढी थकबाकी असल्याने जप्ती पथकाकडून थकबाकी न भरल्यामुळे सदर कल्पेश हॉटेल सील करण्यात आलं। या कारवाई प्रसंगी शहर प्रमुख पथक प्रमुख श्रीत जाधव, वसुली निरीक्षक पंकज शर्मा, किशोर शिंदे, मनोज चिलंदे, मुकुंद अग्रवाल, रवींद्र पाटील, ईश्वर धनगर, जयंत पाटील, किशोर सोनवणे, गजानन वाघ, सचिन पवार, शिपाई वाहिद अली आदी उपस्थित होते। सह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा ढाळे मॅडम तसेच उपायुक्त शोभा भाविस्कर मॅडम, उपायुक्त पल्लवी शिरसाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथके नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक 28/2/2024 रोजी बाळापूर येथील श्रीमती वंदना नंदलाल पाटील हॉटेल कल्पेश यांच्याकडे 2,73,276 रुपये थकबाकी असल्याने सदर हॉटेल सील करण्यात आलेले आहे। तरी धुळे शहरातील तमाम ज्या मालमत्ता धारकांकडे थकबाकी असेल त्यांना कळवण्यात येते की त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती। सदरील कारवाई उपायुक्त शोभा भाविस्कर मॅडम
वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक मधुकर वडनेरे, अनिल सुरके, सचिन पवार, गजानन वाघ आदींनी सदरची कारवाई केलेली आहे। शेतकऱ्याच्या कापूस विक्रीची 7.5 लाखांची रोकड बनाव करून जबरी चोरी करणाऱ्या सासऱ्यासह जावया धुळे LCBने बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून 6,83,715 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विजेंद्र हिम्मत भोई, राहणार कासोदा, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव यांच्या मालकीचा कापूस चालक रवींद्र लक्ष्मण सोनवणे, राहणार आडगाव कासोदा, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव हा आयशर MH19 Z5203 मध्ये भरून विक्रीसाठी घेऊन गेला। कापूस विक्रीचे सुमारे 6,82,915 रुपये सोबत घेऊन आयशरने होळ गावानजीक येताना दोघांनी दुचाकीवर येऊन वाहनाची काच फोडून रोकड हिसकावून नेल्याचा बनाव केला। यासंबंधी माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना केले। पथकाने घटनास्थळी परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदार यांची विचारपूस केली। तसेच आयशर चालक रवींद्र सोनवणे यांच्याकडे घटनेविषयीची माहिती घेतली असता त्यांच्या बोलण्यात तफावत जाणवली। त्यावरून संशय बळावल्याने अधिक चौकशी केली असता आयशर चालक सोनवणे यांनी हकीकत बनावट असल्याचे सांगून त्यांना कुणीही लटले नाही, आम्हीच लुटीचा बनाव केला। रवींद्र सोनवणे व त्याचा सासरा मोहन निंबा महाजन, राहणार एरंडोल, जिल्हा जळगाव यांच्याशी संगनमत करून 6,82,915 रुपयांची रोकड सासऱ्याकडे दिल्याची कबुली दिली। पथकाने एरंडोल येथे मोहन महाजन यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने रोकड व मोबाईल असा 6,83,715 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, कैलास दामोदर, संजय पाटील, संतोष हिरे, योगेश चव्हाण, प्रशांत चौधरी, हेमंत बोरसे, चेतन बोरसे, संदीप सरक, संदीप पाटील, तुषार सूर्यवंशी, प्रल्हाद वाघ, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी, कैलास महाजन यांनी ही कारवाई केली। धुळे तालुक्यातील तरवाडे येथे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी सौ तनुजा जितेंद्र माळी यांची आज बिनविरोध निवड झाली। या प्रसंगी समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला। धुळे तालुक्यातील तरवाडे येथील ग्रामपंचायत सरपंच कमलबाई महादुभिल यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षांवर आज दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। यावेळी तहसील कार्यालयातील अहवाल अधिकारी नायब तहसीलदार श्रीकांत देसले यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली। यावेळेस मंडळ अधिकारी स्वप्नील चंद्रकांत शिंदे, तलाठी राहुल सोनवणे, ग्रामसेवक किरण पवार आदी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळी सुरुवातीला सरपंच पदासाठी सौ तनुजा जितेंद्र माळी व यांच्या विरोधात सौ योगिता मनोहर पाटील यांचा अर्ज दाखल झाला, तर सदर 2 अर्ज दाखल झाल्याने या ठिकाणी निवडणूक मतदान प्रक्रिया घेण्यात आली। या निवडणुकीत सौ तनुजा जितेंद्र माळी यांना 6 मते मिळाली, तर सौ योगिता मनोहर पाटील यांना 5 मते मिळाल्याने या ठिकाणी सरपंच पदासाठी या ठिकाणी ते विजयी झाल्या, त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच कमलबाई महादुभिल, दत्तू विक्रम पाटील, शंकर वनामाळी, अश्विनी अर्जुन चव्हाण, कमलबाई बापू पारधी आदी सदस्य उपस्थित होते। तर सदरची निवडणूक भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनात लढवण्यात आली। तरवाडे ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले असल्याचे समजते। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तर येत्या काळात तरवाडे गावाच्या विकासासाठी मी कार्यतत्पर राहील असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच सौ तनुजा जितेंद्र माळी यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। शहादा ते द्वारका जाणारी पायदिंडी अखेर द्वारकेच्या पायथ्याशी। धुळ्यात सेक्युलर परिषद संपन्न। गरिबांच्या मदतीला धावणारी आम्ही धुळेकर संघटना ठरते देवदूत। MI पक्षाचे महाराष्ट्र युवा प्रवक्ता रवीश मोमीन यांची माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेकडून मुलाखत।
थकबाकी न भरल्याने बाळापूर येथील हॉटेल कल्पेश सील, चोरी करणाऱ्या सासऱ्यासह जावयास धुळे LCB कडून अटक, तरवाडे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ तनुजा माळी यांची बिनविरोध निवड. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.